नमस्कार भावांनो, हे बघा आता सध्याला मी जिथं उभा आहे आपल्या शहराचं मेन बस स्टँड आहे बघा. सिडको बस स्टँड आहे बघा. तर सिडको बस स्टँड वरती बघा ही तुम्ही इथली व्यवस्था बघा, किती मोठी घाण आहे बघा. पूर्ण बस स्टँडचा कचरा इथे एका जागेवरती जमा करतात आणि जाळून टाकतात. काय चाललंय आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये, काय चाललंय? म्हणजे कचऱ्यांची एवढी मोठी दुर्व्यवस्था आपल्या शहरामध्ये. बाहेर गावून जे लोक इथे येतात, इथं कोणी झोपत असेल रात्री किंवा म्हणून खेड्या गावामधनं म्हणा, प्रत्येक जिल्ह्यामधून जो कोणी आपल्या इथं रहिवाशी येतो, थांबतो, अशी व्यवस्था बघून त्याला काय वाटत असेल? आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे आपली महानगरपालिका आहे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे ना. अहो, शहरामध्ये रेड्डी साहेबांचं कॉन्ट्रॅक्ट आहे गाड्यांचं. किती गाड्या आहेत? आडमुठ गाड्या आहेत शहरामध्ये, एवढ्या गाड्या आहेत आणि अशी घाण पडलेली म्हटलं तर किती मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळं महानगरपालिकेला माझी एक कळकळीची विनंती अशी आहे की शहरामध्ये जे डास होत आहेत त्याला कारणीभूत फक्त तुम्हीच आहात. कारण रोडावरती म्हणा किंवा असं कोपऱ्यामध्ये अशी घाण पडलेली आहे, त्याच्यावरचे जे डास होत आहेत, आणखी हे डास जर कधी चावले तर ही रोगराई प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाललेली आहे. तुम्ही ज्या पदावरती बसलेत त्या पदाचं तुम्ही भान ठेवत नाहीये. म्हणून महानगरपालिकेला म्हणा किंवा तुमच्या अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या शहरामध्ये अशी जी काही घाण पडलेली आहे ती तात्काळ तुम्ही उचला. माझी तुम्हाला एवढी कळकळीची विनंती आहे.